दीड महिन्यात चक्क 24 सुट्ट्या। ऐकून धक्का बसला ना? हिमाचल पोलीस दलातील या लेडी सिंगमच्या या प्रतापाला महासंचालकांनीच दणका दिलाय। एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला सुट्ट्यांचा मोह चांगलाच नडलाय। 2021 बॅचच्या आयपीएस अधिकारी आदिती सिंह सध्या स्टेट व्हिजिलन्स मध्ये एसीपी पदावर आहेत। 8 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या 45 दिवसांच्या काळात त्यांनी तब्बल 24 दिवस सुट्ट्या घेतल्या। आदिती सिंह यांनी 8 ते 11 जानेवारी या कालावधीत 2 आकस्मिक सुट्ट्या घेतल्या, तर आजारी असल्याचं कारण सांगून आणखी एक सुट्टी घेतली। इतकंच नव्हे तर 12 जानेवारीला पुन्हा एक आकस्मिक रजा घेतली। तसंच 16 ते 19 जानेवारी या कालावधीत 3 दिवस आकस्मिक आणि 1 दिवस आजारपणाची सुट्टी घेतली। म्हणजेच 8 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत 13 दिवस दांडी मारली। कधी आजारपण तर कधी घरगुती कारण। सततच्या गैरहजेरीमुळे महत्त्वाच्या तपासात अडथळे येत होते। अखेर डीजीपी अशोक तिवारी यांनी कडक पाऊल उचललं आणि आदिती सिंह यांच्याकडून पदभार काढून घेतला। गंमत म्हणजे ही जबाबदारी त्यांचे ज्युनियर एडिशनल एसीपी ब्रह्मदास भाटिया यांच्याकडे सोपवण्यात आली। भाटिया यांना तर जणू लॉटरीच लागली। प्रशासकीय कामात खंड पडू नये म्हणून घेतलेला हा निर्णय सध्या पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय। शिस्त महत्वाची की सुट्टी, यावर आता मंथन सुरू झालंय। जबाबदारीचं ओझं पेलता आलं नाही की नियमांचा बडगा उगारल्याशिवाय शिस्त लागत नाही, हा धडा महासंचालकांनी घालून दिलाय।